मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे 20/8/2025 पासून, म्हणजे कालपासून. आणि माझ्या भरपूर मागण्या आहेत. त्यातली पहिली मागणी आहे तात्कालीन तहसीलदार सारी कदम यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत. त्याच्यात मी माहिती अधिकारामध्ये हा तपासणी फॉर्म उपलब्ध करून घेतलेला आहे. याच्यात मॅडमनं फॉर्म भरतेवेळेस असं सांगितलेलं आहे की गोदामाची क्षमता 10,000 क्विंटल आहे आणि प्रत्यक्ष गोडाऊनमध्ये माल तपासला तेव्हा 27,000 क्विंटल येतोय. म्हणजे नेमकं त्याची कॅपॅसिटी जर 10,000 आहे तर मग हे 27,000 तपासला कुठं, नेमकं कोणत्या गोडाऊनला होता? गोडाऊन यांच्याकडे 2च आहे 5-5 हजाराचे. मग 27,000 माल कोणत्या गोडाऊनला बसला याची चौकशी करण्याबाबत. आणि दुसरा मुद्दा आहे माझा तात्कालीन गोदामपाल यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत. त्यांच्या काळात सुद्धा मी माहिती अधिकारामध्ये त्यांच्याकडूनच सर्व माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यात मी आर फॉर्म आहे जो की महिन्याचा गोषवारा निघतो त्याच्यात आवक दाखवलेली आहे 25,000 ते 30,000 आणि जावक पण दाखवली 25,000 ते 30,000. मग नेमकं हा माल त्यांनी नियम असा सांगतो की माल आल्यानंतर प्रमाणित करून गोदाममध्ये उतरावा आणि त्याच्यानंतर दुकानदारांना तो माल वाटप करावा. पण तसं न करता हे अप्रमाणितच माल उतरतात आणि वाटतात. आणि एवढा जर माल 30,000 क्विंटल येतोय आणि 30,000 जातोय तर याला मनुष्यबळ किती लागेल? मग हे 8 हम्मालातून 10 हम्मालातून कसं काम झालं? नेमकं काहीतरी याच्यात गोड बंगाल आहे. याची चौकशी करण्यात यावी. हे 8च हम्माला नाही, दररोजच्या 10 गाड्या आवक होत आहे. त्या 10 गाड्या प्रमाणित करून माल उतरवणे, पुन्हा दुसऱ्या गाडीत चढवणे, एवढं माल एवढ्या 8 हम्मालाकडून होतात का? हे त्यांच्या कार्यकाळातलं आपल्याला तपासणी करायची, हा एक मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे माझा की शासकीय गोदाम येथे CCTV कॅमेरे बसवण्यात यावे. CCTV कॅमेरे उपलब्ध आहेत त्यांच्याकडे, पण ते